श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे। उद्या संकष्ट चतुर्थी आहे, त्यासाठी हा स्वामी संदेश जरूर ऐकावा। या स्वामी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर बोधकथा सांगणार आहे। माझ्या बोधकथेचे नाव आहे अहंकार। आपण जीवन जगत असताना अनेक अडचणींचा सामना करत असतो, कधी कधी खूप कष्ट करतो। प्रत्येक अडचणीवर मात करत करत आपला प्रपंच सांभाळत परमार्थही करत असतो। प्रत्येकाचे काम वेगवेगळे असते। माणूस ज्यावेळी गरीब असतो त्यावेळी त्याच्याजवळ धन नसते, त्यावेळी तो नेहमीच वागत असताना, इतरांशी बोलत असताना संयमाने आणि प्रेमाने वागत असतो, बोलत असतो। मात्र एकदा धन मिळाले की तो लोकांना तुच्छ लेखू लागतो, त्याचा अहंकार वाढतो। पण हा अहंकार माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरत असतो। स्वामी नेहमी सांगत असतात, कारण तुमचा अंत निश्चित आहे, त्यासाठी तुम्ही सावध राहिलं पाहिजे, असा संदेश श्री स्वामी समर्थ नेहमी सर्वांना सांगत असतात। एकदा काय झालं बघा, एकदा गावात एका राजा असतो। तो खूप विद्वान असतो, तो युद्ध कलेमध्ये पारंगत असतो। प्रत्येकाशी तो नेहमी उलट उत्तरे देत असतो, उलट बोलत असतो। आपल्या राज्यातील प्रजेला नेहमीच त्रास देत असतो। याबाबत कोणी काही त्याला बोलल्यास त्याला तो मृत्यूदंडाची शिक्षा देत असतो। त्यामुळे राजाविरुद्ध बोलण्यास कोणीच तयार होत नसते। त्यामुळे राजा म्हणेल ती पूर्व दिशा, असेच काहीसे त्या राज्यामध्ये चाललेले असते। एके दिवशी राजवाड्यामध्ये सर्व विद्वान लोक एकत्र आलेले असतात। त्यावेळी एक ब्राह्मण व्यक्ती त्या राजाला त्याच्या अहंकाराविषयी समजावून सांगत असतो। मात्र त्या राजाला त्याचे काहीच वाटत नाही, उलट त्या व्यक्तीचा राग त्याला येत असतो। यानंतर सैनिकांना सांगून त्याला बंदी करण्यास राजाने सांगितलेले असते। सैनिकांनी बंद केल्यानंतर बिरबलला वाटतं की या माणसाची चूक नसताना राजा चुकीची कृती करत आहे। त्यामुळे राजाला पटवून सांगावे म्हणून एक शक्कल लढवून राजाला बिरबल म्हणतो की महाराज, आपण याला बोलण्याची एक संधी द्यावी, यानंतर त्याला मृत्यूदंड द्यावा, अन्यथा तुम्हाला याचे पातक लागून आपल्या राज्यावर काहीतरी वाईट आपत्ती येईल। हे त्या बिरबलचे म्हणणे ऐकून राजा हादरून गेला आणि त्याला बोलण्याची संधी दिली। त्या विद्वान माणसाला त्याने बोलण्याची संधी दिली। त्यावेळी तो विद्वान ब्राह्मण राजाला वंदन करून म्हणाला, हा जन्म आईवडिलांनी दिला, त्यामुळेच तुम्ही जग पाहू शकला, त्यामुळे तुम्ही आज जिवंत आहात। जर या धरणी मातेने तुम्हाला दाणे दिले नसते, धान्य दिले नसते, तर तुम्ही जगू शकला नसता। तसेच तुमच्या आईवडिलांनी जर हे राज्य मिळवले नसते, तर तुम्ही राजे झाले नसता। त्यामुळे जे काय आहे ते निसर्गाकडून किंवा वडिलोपार्जित मिळालेले आहे, त्यामुळे याचा कोणीही अहंकार बाळगू नये। जो कोणी व्यक्ती मोठा असेल त्यांनीही गर्व बाळगू नये, कोणी छोटा असेल त्यानेही गर्व करू नये, कारण गर्वाचे घर नेहमी खाली असते। राजाला आपली चूक कळाली। यानंतर राजा सर्व विद्वानांची त्याने क्षमा मागितली आणि त्याने सर्वांना सोडून दिले। आपण यापुढे कधीही अहंकार करणार नाही, असे राजाने सर्वांना सांगितले। मित्रांनो, या कथेतून आपण एकच तात्पर्य घेऊ शकता की तुम्हाला तुमच्याजवळ जे काही आहे तुमच्या पूर्व संचितामधूनच तुम्हाला प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही कधीही आपल्या ताकदीचा गर्व करू नका, अन्यथा आपला अंत निश्चित आहे। महाभारतामध्ये सुद्धा दुर्योधनाला आपल्या ताकदीचा खूप गर्व झाला होता। ज्यावेळी पांडवांनी राज्य मागणी केली त्यावेळी सुईच्या टोकावर मावणार नाही एवढे देखील तुम्हाला जागा मिळणार नाही, असे उद्गार दुर्योधनाने काढले होते। यानंतर महाभारतामध्ये सुद्धा दुर्योधनाची अवस्था काय झाली हे आपण सर्वांनीच पाहिले आहे। त्यामुळे कधीच अहंकार करू नका, कारण ज्या गोष्टीसाठी अहंकार तुम्ही करत आहात, तुम्ही जर राहिलेच नाहीत तर कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळणार सुद्धा नाही। त्यामुळे तुम्ही कधीच अहंकार करू नका। जेवढं आहे तुमच्याकडे त्यातच तुम्ही समाधानी राहा, त्यातच तुम्ही सुखी राहा। स्वामी नेहमी सर्वांना सांगत असतात, पैशांचा अहंकार करू नका किंवा पदाचाही अहंकार करू नका, कारण पैसा आज आहे तर उद्या नाही। तुम्हाला मिळालेले जे पद आहे ते केवळ क्षणिक आहे आणि जे विधात्याने दिलेली देणगी आहे त्याकडे लक्ष द्या। जर तुम्ही इतरांना वागत असताना
तुम्ही जर एखाद्या पदावर बसला असताल आणि इतरांशी वाईट वागत असताल, तर लोकांना त्रास देत असताल, तर याचा परिणाम तुमच्यावर नक्कीच होईल. ज्या दिवशी तुम्ही पदावरील पाय उतरते कराल, त्यावेळी तुम्हाला लोक खूप त्रास देतील. त्यामुळे अहंकार कधीच बाळगू नका. तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नेहमी प्रत्येकाशी सभ्यपणाने वागा. कोणाचेही मन कधीही दुखवू नका. शेवटी तुम्हाला एवढेच सांगेल, पंथी जरी मिणमिणती असली तरी अंधाराला हरवण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये असते. कुणी लहान दिसत असलं म्हणून त्याच्या दिसण्यातून त्याच्या सामर्थ्याचा अंदाज कधीही बांधू नका. अस्तित्व संपले की कितीही शोधा, ते सापडत नाही. फक्त आठवणीच हृदयाच्या बंद कपाटातून हुंदका देत डोळ्यातून वाहत असतात. त्यासाठी इतरांशी बोलत असताना, वागत असताना कधीही कमीपणाने त्याला बोलू नका, त्याला कमी लेखू नका. विनाकारण कोणाचीही वाट अडवणे, कोणालाही नाव ठेवणे, कोणाच्या पण वाटेत काटे पेरून खूप खूप सोपे असते हो. पण त्यातच एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या सत्कर्मातून संघर्ष करून अनेकाच्या मनात जागा करते, त्यावेळी मात्र कितीही प्रयत्न करून सुद्धा त्या व्यक्तीच्या मनातून काढता येत नाही. म्हणून असे कोणतेही व्यर्थ काम करू नये. तीरभर जागेसाठी इतरांना भांडू नका. जागा मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यासाठी कधीही कोणालाही वाईट बोलू नका, वाईट वागू नका. चांगले बोला, चांगले कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.